पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लाव त्याला अंगारा, मी दही आणते। आई, अरे आले आले, आणते ना दही। हाँ मी घेतो। श्रेयस, ऑल द बेस्ट। अश्विनी चल। कुठे? चल। गाई जा ना पटकन, ते ऑन द वे असेल म्हणून सोडताय तुला, जा विचारत बसू नकोस। अगं जा जा, तो खाली उतरतोय, जा जा पटकन। येते मी। तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला होता हे सांगितलं नाही मला। आता बायको स्वतःच्या पायावर उभी राहते म्हटल्यावर मला काहीतरी करावं लागेल ना। मलाही हातपाय मारावे लागतील, नाही तर थोड्या दिवसांनी तुला आठवण करून द्यावी लागेल की अश्विनी श्रेयस वाघमारे मधला श्रेयस मीच आहे, तेवढी तरी ओळख दाखवा। काही बोलताय तुम्ही? इंटरव्ह्यू साठी चाललात ना, मग मूड चांगला ठेवा। बस तुम्हाला उशीर होतोय, तुम्ही जा। बस। एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी। हाँ, ते दुकानाच्या लायसन्सचं काम करायचं असेल तर कोणाला भेटायचं? एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी। Hello, gorgeous lady. It's good to see you here. तुम्ही मला ऑफिसला घेऊन जाणार होतात ना? हे तर तुझ्या माई अप्पांचं घर आहे, तुझं माहेर। तुम्ही मला इथे घेऊन आलात? जा, त्यांचे आशीर्वाद घे, त्यांना आमंत्रण दे तुझ्या पार्लरच्या उद्घाटनासाठी। पण काल तर तुम्ही यायला तयार नव्हतात। तरुण मुलांना खूप काही ऐकू येण्याची गरज असते आणि ते समजून घेण्याची सुद्धा। आज माझा इंटरव्ह्यू आहे, तर माझ्या आईने मला अंगारा लावायला सांगितला, माझ्या हातावर दही दिलं, बाबांनी मला ऑल द बेस्ट सांगितलं, म्हणून जा। तुम्ही आत नाही येणार? त्यांच्या जावयाकडे त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगण्यासारखं काही नाही, तुझ्याकडे आहे। जा, भेट त्यांना। तुझा हट्ट होता की मी तुला इकडे घेऊन यावं, म्हणून मी घेऊन आलो, पण इथून पुढे तुला एकटीला जावं। मला तुम्हाला नाही, थँक्यू वगैरे बोलू नकोस, तुझ्यासाठी नाही केलंय मी। लोकांनी ऑलरेडी मला मी कसा वाईट आहे असं ठरवून मोकळे झालेत, आता अजून नको ना, म्हणून म्हटलं चला तुला घेऊन जाऊया। एनिवे, तू जा, माई अप्पांना भेट, मी माझा इंटरव्ह्यू द्यायला जातो।
अहो मी तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल. नाही, मी ऑफिसमध्ये काम करतच नाही. फॅमिली बिझनेस आहे आमचा, मल्टीनॅशनल कंपनी. पण मग या टेबलवर तुम्ही काय? ते मी सहज उभा होतो. एक छोटंसं काम होतं, फोनवरून पण आरामात होऊ शकलं असतं. बरं झालं ना मी स्वतःच आलो, तू भेटलीस. मुलींशी हे असं फ्लोटिंग करणं हा बिझनेस आहे का तुमचा? करेक्ट. व्हॉट? आय मीन गुड सेन्स ऑफ ह्युमर. आय एम अ लॉयर. पण कंपनीच्या कामांमुळे प्रॅक्टिसला वेळ नाही मिळत. सो कंपनीचं काम आणि लीगल मॅटर्स बस. यू मीन रिअली तुम्ही लॉयर आहात? तू म्हटलंस तरी चालेल. तुम्ही खरंच लॉयर आहात ना? नाही म्हणजे मला विश्वास नाही बसत आहे की एक लॉयर इतके फिल्मी डायलॉग मारतोय. का असं कुठे लॉ आहे का की लॉयर्सनी फिल्मी डायलॉग नाही मारायचे? तसं नाही, पण मला असं खूप वाटायचं की काळे कपडे घालणारी लोक फार बोर असतात. आय गेस त्यांना तुझ्यासारखी कलरफुल व्यक्ती भेटली नसेल. विक्रम मोहिते, ॲडव्होकेट. हाय विक्रम. शिल्पी, मिसेस शिल्पी म्हात्रे. व्हॉट? आर यू मॅरिड? येस, आय एम मॅरिड आणि मला 7 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. आय डोंट बिलीव्ह इट. मी तरी त्याच्यावरही विश्वास नाही ठेवणार. ऍक्च्युअली मी आत्ताच तुला विचारणार होतो की बाय एनी चान्स तू FY ला वगैरे आहेस का? मिस्टर विक्रम. विक्रम, ओनली विक्रम, प्लीज. ओके विक्रम. ओके, मला या ऑफिसमध्ये काही काम असेल तर तुम्ही हेल्प कराल ना मला? एका अटीवर. मला तुम्ही म्हणायचं नाही. या तुझ्या एका स्माइलसाठी मी काही करेन. ओके, थँक्स. तू अजूनही ओळखलं नाहीयेस मला. ग्लॅड टू मीट यू, मिसेस शिल्पी म्हात्रे. कमल, कमलावती. अगं कमल, ये लवकर. तुझी टर्न आहे ना पत्ते उचलण्याची. अहो थांबा, आले मी. पण माझी पानं नाहीये बघायची. नो चिटिंग. ए, मी नाही करत कधी चिटिंग. आले माझे पत्ते. खेळ लवकर. हो थांबा 1 मिनिट. माझी टर्न आहे. झाली माझी रम्मी. अहो दिवाकर म्हात्रे, हारलात तुम्ही परत. बघा 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 बघा. ए चल, तू परत चिटिंग केलंयस. इतके वर्ष रमी खेळतेस, मी तुला 1000 वेळा नियम समजवलाय की एक तरी प्युअर सिक्वेन्स असावा लागतो. सगळीकडे जोकर चालत नाहीत. हे बघा, जोकर कुठेही कसाही वापरता येतो. त्याला चिटिंग नाही म्हणत. आशू,
आशू कशी आहेस बाळा तू? असू दे. आप्पा कशी आहेस? आणि अशी अचानक आता तुम्हा दोघांसाठी ना एक छान बातमी घेऊन आले. तुझ्या आवडीचा शिरा. हे काय हिला एकटीलाच आणि मला? खरं सांगू का, हा शिरा जसा काही मी हिच्यासाठीच केलाय. अहो, आज सकाळपासून मला सारखं असं वाटत होतं ना, आशू घरी येणार हो ना. तू काय स्वतःला कभी खुशी कभी गम मधली जया बहादुरी समजायला लागलीस का हल्ली? तुला सांगतो ना आशू, हिला ना हल्ली टेलिपॅथी झाल्यासारखे भास व्हायला लागलेत अगं की कोणतरी येणार आहे वगैरे. हा, आणि आणखीन एक नवीन प्रकार सुरू केलाय बरं का. काय म्हणजे असे चांगले चांगले पदार्थ बनवायचे आणि स्वतःच खायचे. अरे वा, हे केव्हा माझ्या एकटीसाठी करते का? हो, नाव फक्त मुलाचं असतं किंवा माझं असतं, खातेस मात्र तू. म्हणजे आज काय तर विद्युतला शिराच खावासा वाटतोय, आज काय तर खीरच खावीशी वाटते, आज त्याच्यासाठी ना केकच बनवून देते आणि खाते मात्र स्वतः. माही, बऱ्याच दिवसांनी तुला असं असताना बघून किती छान वाटते. हो ना, वाटतं ना छान. मग असं काहीतरी बोलून तिला इमोशनल कशाला करते उगीच? अहो, तुम्ही आम्हाला दोघींना जरा बोलून देणार आहात का? बर बोला, मी ऐकतो. मी दोघं जरा शांत बसणार आहात का? दोघंही ऐका, तुम्ही माझ्या पार्लरच्या उद्घाटनाला नक्की यायचं. येणारच आहे, हे काय सांगायचं झालं, नक्की येणार आहोत. अगं आशू, मी तुझा तो व्हिडिओ बघितला तेव्हापासून विचार करते मी. नाही म्हणजे एकदम एवढं मोठं पाऊल उचललं. 2 वर्षात बरंच काही बदललं का ग? आता तू ना उगीच नको ते प्रश्न नको विचारूस ती. आशू बेटा, तू जे काय करतेस ना ते उत्तमच आहे बघ. बरं जाऊ देते, पण मला सांग, अगं श्रेयसराव का नाही आले इथे? हो, पण ना ते अगं कमल लाजला असेल बहुतेक आतमध्ये यायला. काहीतरीच लाजायला काय झालं असेल? अगं लाजला म्हणजे त्याला कदाचित ऑकवर्ड वाटलं असेल. 2 वर्ष आपली भेट होऊ शकलेली नाहीये ना म्हणून. आणि मला खात्री आहे आज हिला घरपर्यंत सोडायला आला ना म्हणजे आपल्या घरी नक्की येणार तो, हो की नाही? हो, मला तरी असं वाटतं ना कमल की मस्त ना छान असा एक फर्मास जेवणाचा बेत कर तू. आपण या दोघांना जेवायलाच घरी बोलवूया काय? चालेल. दोघांनाच कशाला, हिच्या घरच्या सगळ्यांनाच बोलवूया ना. हो, किती छान आयडिया आहे. हा, म्हणजे त्यानिमित्ताने शिल्पी पण येईल ना. हा शिरा तू खाणार नशील तर मी खातो, काय उगीच गार होतोय ना तो. अजिबात नाही. अगं आशू, तुला माहितीये का, डॉक्टरांनी यांना गोड खायचं नाही म्हणून सांगितलंय. अगं यांना जेवणाच्या आधी 200 आणि जेवणानंतर 250-300 पर्यंत शुगर निघालीये. तू तरी समजावून सांग ना आता काहीतरी. चल, काहीतरी सांगते, खोटं बोलते. उलट आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये सगळ्यात फिट अँड फाईन माणूस मी आहे. हो अगं, गेल्या रविवारी आपल्या सोसायटीच्या मॅरेथॉन मध्ये चक्क 200 मीटर धावलोय मी. विचारीला धावलाय तो, धावलाय. गोड खाल्ल्यानंतर जर माणूस नुसता बसून राहिला ना तर प्रॉब्लेम असतो, पण मी बघ कसा ऍक्टिव्ह आहे. असं ऍक्टिव्ह राहिलं ना की काही प्रॉब्लेम येत नाही. हो का? आप्पा, तरी सुद्धा गोड कमी खा, कळलं? शुगर आहे तुम्हाला. अगं सांग सांग जरा, सतत किचन कडे लक्ष असतं यांचं.
राहू दे. पण आशू खरं सांगू, तू ह्याचं काही स्वतःचा व्यवसाय चालू करतेस ना, खूप बरं वाटलं ऐकून. हा, पण आता नवीन व्यवसाय आहे म्हणून उत्साहामध्ये लगेच त्याचं एक्सपान्शन वगैरे करण्याची घाई करू नकोस. म्हणजे आधी बघ तुला रिस्पॉन्स कसा मिळतोय, तुला हे काम मनापासून करायला आवडतंय का, मग पुढे बघूच ना आपल्याला एक्सपान्शनचं वगैरे काय करता येतंय का. हो अप्पा, मी नाही करणार एवढी घाई. काय ग? पण म्हणजे श्रेयस रावांचं सगळं बरं चाललंय ना? काढलीच परत शंका. आता ही नवा व्यवसाय सुरू करायचं म्हटल्यावर श्रेयसरावांचं काहीतरी बरं चाललेलं नसेलच असा का समज करून घेतेस तू? तुम्ही बायका म्हणजे ना एका माळ्याच्या मणी असता. आता सचिन तेंडुलकरनी पहिल्या बॉलला 6 मारली नाही तर सगळीकडे बोंबलत फिरता, आपण मॅच हरलो, आपण मॅच हरलो. काय उदाहरणं देतायत? अगं आशू, तू मगाशी म्हणत होतीस ना की पार्लरला बरीच कामं आहेत, तुला लवकर निघायचं होतं. अगं वाजले किती बघ. अरे हो, विसरलेच. अप्पा, बबन भाऊजी ना माझी तिकडे वाट बघत असतील. माई, मला निघायला हवं, मी येते. अगं अगं असं काय एवढ्या लवकर निघतेस तू? एकतर एवढ्या दिवसांनी आली. थांब ना ग अजून थोडा वेळ. अगं मला पण खूप बसावंसं वाटतंय, पण पार्लरमध्ये खूप कामं खोळंबली आहेत ग. बरं थांब, मी तुला डबा देते, शिरा देते हा डब्यामध्ये. नको माई. अगं अगं असू दे, मुलांना खाऊ. आलेच. ती नाही ऐकणार का, ती देणारच शिरा. बघा तरी. पण आशू, खरंच खूप बरं वाटलं आज आलीस. येत जा अशी साधना मानना. आणि हो, मला खात्री आहे श्रेयस सुद्धा नक्कीच मार्गी लागेल लवकर. काळजी नको. तुम्ही सुद्धा तब्येतीची काळजी घ्यायची आणि गोड जास्त खायचं नाही. जास्त काय खाणारच नाही मी आता. हा हा, फक्त तू पार्लरचं ओपनिंग करणार आहेस ना, तेव्हा मात्र पेढे खाणार त्याचे 1/2 किलो. आता थोड्या वेळापूर्वी म्हणाला खाणार नाही म्हणून आणि लगेच असं म्हणताय. माई बघ तरी. काही सांगू नकोस त्यांचं मला, मी चांगलंच ओळखते त्यांना. हा डबा घे. येऊ मी? सावकाश जा. आशू, माई, काळजी घे. अप्पा, येणार आहे मी 1/2 किलो पेढे खायला. येऊ? आशू, 1 मिनिट. आता काय माई? आशू, तू काही खाल्लंसच नाही ग? माई, अजूनही तीच चव आहे ग. येते मी.